नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची बातमी. एक आठवड्यापूर्वी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांचा अपघात झाल्याची चर्चा सगळीकडेच रंगलेली होती. परंतु त्यामध्ये नेमके खरे अजितदादा होते का, की त्यांच्या जागेवर दुसरेच कोण होते, असे वेगवेगळ्या ज्या काही अफवा किंवा खरे आहेत की काय हे समोर अजून आलेलं नाही. परंतु त्यामध्ये अजित पवारच नाहीत असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्याच आणि शरद पवार यांच्याच जवळच्या सहकारी नेत्याने केल्याने एकच खळबळ उडालेली आहे आणि अनेकांनी पुन्हा एकदा अजितदादा पवार आपल्यात येतील अशी आशा व्यक्त केलेली आहे. अजितदादा पवार खरंच जिवंत आहेत का आणि नेमके कोणते प्रश्न यावेळी सगळ्यांनी समोर मांडलेले आहेत ते आपण बघूया. राज्यातील राजकारणात सध्या एक चर्चेने मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलेले आहे. अजितदादा पवार जिवंत आहेत का असा सवाल उपस्थित करत मिटकर यांनी 6 मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून दादा त्या विमानात नव्हतेच असा दावा त्यांनी केल्याने राज्यात चर्चेला उधाण आलेले आहे आणि अफवांची सुरुवात झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अजित पवार यांच्या आरोग्याबाबत आणि त्यांच्या हालचालीबाबत वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. काही अनधिकृत अकाउंट्सकडून विमान प्रवासात काहीतरी घडले अशा स्वरूपाच्या बातम्या पसरवण्यात आल्या. या अफवांमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अनेकांनी अधिकृत माहितीची मागणी केलेली आहे तर काहींनी थेट राजकीय षडयंत्राचा आरोप सुद्धा केला आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी एक पत्रकार परिषद घेत 6 प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांच्या विमान प्रवासाबाबत जी माहिती समोर आली आहे त्यात अनेक विसंगती आहेत. जर दादा त्या विमानात होतेच तर अधिकृत प्रवासाची माहिती देण्यात का आली नाही आणि त्यावेळचं CCTV कॅमेराचं फुटेज सुद्धा कुठं आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अमोल मिटकर यांचे 6 प्रश्न. अमोल मिटकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांनी विचारलेल्या मुद्द्यांमध्ये मुख्यतः पारदर्शकतेचा अभाव, अधिकृत माहिती न देणे आणि अचानक गायब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होणे याचा समावेश आहे. अजित पवार यांच्या विमान प्रवासाची अधिकृत नोंद कुठे आहे? प्रवासादरम्यान कोणकोणते अधिकारी सोबत होते? विमान कंपनीने प्रवाशाची यादी जाहीर का केली नाही? दादा विमानात असल्याचा दावा करणाऱ्यांकडे ठोस पुरावा आहे का? अफवांना आळा घालण्यासाठी पक्षाने अधिकृत निवेदन का दिले नाही? राजकीय विरोधकांकडून मुद्दाम गोंधळ निर्माण केला जातोय का? हे प्रश्न समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलेली आहे. दादा विमानात नव्हतेच असा मोठा दावा मिटकर यांनी सर्वात मोठा दावा करताना म्हटले आहे की विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादा त्या विमानात नव्हतेच. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलेले आहे. विरोधी पक्षांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे तर अजितदादा समर्थकांनी मात्र हा केवळ राजकीय स्टंट असल्याचे सांगितले. काही नेत्यांनी असंही म्हटले की सोशल मीडियावरील अफवांना महत्त्व देण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणे योग्य ठरेल. मात्र कार्यकर्त्यांमध्ये असलेली उत्सुकता आणि संभ्रम अजूनही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांनी सावध भूमिका घेतली आहे. अजित पवार पूर्णपणे सुरक्षित त्यावेळी होते, मात्र आता त्या अफवा आहेत असंही त्यांनी सांगितलं. राजकीय फायदा मिळवण्यासाठी मुद्दाम अफवा पसरवल्या जात आहेत असाही आरोप केलेला यामध्ये दिसत आहे. तर विरोधी पक्षांनी सुद्धा या संधीचा फायदा घेऊ नये असं यावेळी सांगितलं. त्यामुळे सोशल मीडियावर या विषयावर जोरदार चर्चा सुरू असून अजित पवार, अमोल मिटकर यांनी पॉलिटिकल बज या असे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आता त्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पुढे नेमकं काय होतं आणि अजितदादा पवार यांच्याबाबत कोणी काय अपघात किंवा काय केलं आहे का याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यामुळे अमोल मिटकरी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा सांगितलं की अजितदादा यांच्याविषयी नेमकं
काय झालेलं आहे, त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं पुढे काय होतं आणि अजितदादा जिवंत आहेत असं अनेकांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे पुढे काय खरंच आहे का ते असं सुद्धा जोरदार चर्चा रंगलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अजितदादा पवार यांच्या बाबत अपघात की घात झालेला आहे? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद.